नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत। हिवाळ्यामध्ये अशा गोड गुलाबी गाजरांचा सीझन असतो। बाजारात अशी छान गाजरं दिसली की आधी डोळ्यासमोर येतो तो गाजर हलवा। अशी अर्धा किलो गाजरं आणून धुवून त्याची सगळी सालं काढून घेतली आहेत। आता ही सगळी गाजरं खिसून घेतली। 3-3.5 कप हा गाजराचा खीस बसला। आता मोठी जाड बुडाची स्टीलची कढई घेतली आहे, त्यामध्ये 1-2 चमचे तूप घालूयात। आता गाजराचा खीस यामध्ये घालून छान परतून घेऊयात। असं परतून घेतला की गाजराचा कच्चेपणा जरा जातो। गाजराचा खीस तुपावर छान परतला की यामध्ये साईसहित अर्धा पाऊण लिटर हे दूध आहे ते मी याच्यात घालते। कोणी कोणी दूध आटवून सुद्धा घालतात त्याच्यामध्ये। आता हा गाजराचा खीस या दुधामध्ये छान शिजवून घ्यायचा। गाजराचा हलवा करायची ही एक पारंपरिक पद्धत आहे। माझी आई पण असाच गाजराचा हलवा करायची। सगळं दूध आटून गाजरामध्ये एकजीव होईपर्यंत ही गाजरं त्याच्यामध्ये शिजवून घ्यायची। घरात साठवलेली साय असेल तर ती सुद्धा घातली तरी चालते। ही गाजरं अगदी कोवळी असल्यामुळे त्याची चव पण छान येते। याला सतत असं हलवत राहायला लागतं, नाहीतर खाली तळाशी लागण्याची शक्यता असते। म्हणूनच जाड बुडाच्या कढईमध्ये हे करायचा। गाजराचा खीस थोडासा शिजल्यानंतर यामध्ये मी हा खवा घालते आहे। जवळजवळ 50 ग्रॅमच्या वरती हा खवा आहे। खवा घालणं अगदी ऐच्छिक आहे। माझ्याकडे थोडीशी मिल्क पावडर आहे, ती सुद्धा मी घालते। यामुळे गाजर हलवा जरा घट्ट होण्यास मदत होते आणि चवही चांगली लागते। थंडीत येणारी ही गाजरं चवीला गोड असतात, त्यामुळे याचा गाजर हलवा छान होतो। आता हे सगळं दूध आटून गाजराचा खीस असा घट्ट झालेला आहे। आता यामध्ये जवळजवळ 1 कप एवढी मी साखर घालते आहे। साखर घातलं की हे मिश्रण परत थोडंसं पातळ होतं। परत ह्याला घट्ट होईपर्यंत परत परतून घ्यायचं। अख्ख्या भारतभर हा गाजर हलवा प्रत्येकजण आपल्या पद्धतीने करत असतो। सगळीकडे ही डिश तशी फेमसच आहे। असं सतत याला हलवत राहायला लागतं। हा गाजराचा खीस दुधामध्ये मिसळत हे सगळं दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं। आता हे मिश्रण सगळं शिजून घट्ट होत आलेलं आहे। आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूयात। ड्रायफ्रूट्स पण ऐच्छिक आहेत, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घालतात। कुठल्याही सणाला, पूजेला किंवा फंक्शनमध्ये सुद्धा स्वीट डिश म्हणून गाजर हलवा केला जातो। आपला गाजर हलवा तयार झालेला आहे। यामध्ये मी 1 चमचा भरून वेलदोड्याची पावडर घालते। यामुळे गाजर हलव्याला चव आणि वास दोन्ही छान लागतं। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊ। अशा पद्धतीने आपला चवीला अतिशय उत्कृष्ट आणि रसरशीत असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। तर नैसर्गिकच छान रंग असल्यामुळे ह्याच्यात कुठलाही रंग घालण्याची गरज नाही। सगळ्यांना आवडणारा हा गाजर हलवा चवीला अतिशय छान लागतो। एकदा करून ठेवला की 8 दिवस तरी छान टिकतो तो। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा। पुन्हा भेटूयात अशा छान रेसिपीसह। धन्यवाद।